नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब भरती घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे पश्चिम रेल्वे भरती निघाली 2026 ची. आता इथे जे तुमचं जे पद जे असणार आहे अपेंटिसशिप पद भरतीसाठी इथं जाहिरात आलेली आहे. पश्चिम रेल्वे अपेंटिसशिप 2026 ची टोटल इथं 5349 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे अपेंटिसशिपसाठी. एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. प्लस आपला ITI झालेलं पाहिजे NCVT किंवा SCVT मल्टिपल ट्रेड त्याच्यामध्ये आहे. आता अप्लाय करण्यासाठी इथं तर संपूर्ण माहिती मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला देणार आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्याला. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram, टेलिग्राम चॅनल, WhatsApp आणि Facebook ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती आलेली आहे इथून आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजकडून ही पद भरती आहे. वेस्टर्न रेल्वेजकडून रेल्वेज रिक्रुटमेंट सेलकडून. ओके, जे की इथं दिलेलं आहे मुंबई करता इथं वॅकन्सी आहे. त्याची आता वेबसाईट लिंक यामध्ये देण्यात आलेली आहे. एंगेजमेंट जी असणार अप्रेंटिसशिप पद भरती आहे. नोटीस दिलेली आहे याच्यामध्ये 4 नंबरची WR साठी 2025-26 साठी 18/2/2026 ला याची नोटिफिकेशन आलेली होती. ओके, आता ओपनिंग डेट अशी चालू झालेली फॉर्म भरायला 21 फेब्रुवारी 2026 पासून, तर क्लोजिंग डेट आहे 23 मार्च 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्लीज रीड 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 द ऑल इंट्रोडक्शन्स अँड नोटिफिकेशन केअरफुली इलेजिबल कॅन्डिडेट्स क्रायटेरिया. तेव्हाच आपल्याला अप्लाय करायचं आहे. सर्व नोटिफिकेशन वाचायची आहे, मग आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. आता ॲप्लिकेशनसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला क्लोजिंग डेटच्या पहिले अप्लाय करून घ्यायचं आहे. नंतरून ट्रॅफिक झाल्यामुळे हे आपल्याला फॉर्म सबमिट होत नाही व प्रॉब्लेम येतात टेक्निकली. पर्सनल डिटेल आणि ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून देऊन आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन ॲड्रेस अँड मेल ॲड्रेसवर आपल्याला मेल रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड तुम्हाला मेल ॲड्रेसवर भेटून जातात. ओके, तर याच्यात अपेंडिक्ससाठी पद भरती आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे RRC WR कडून. ओके, याच्यामध्ये आपल्याला बघायला जर गेले तर आपल्याला प्रोव्हाइड फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे वर्कशॉपमध्ये. इन केस आपल्याला डायरेक्ट रिक्वायरमेंट जर भेटली ओपन मार्केट लेवल 1 पोस्टमध्ये, तर 18,000 पण 56,900 रुपये आपल्याला याच्यामध्ये भेटत असतं आपल्या अपेंडिशिप झाल्यानंतर. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. रेल्वेजकडून आपल्याला याच्या वेस्टर्न रेल्वेजकडून 5,349 पदांसाठी ही पद भरती आहे अपेंडिशिपसाठी 2025-26 ला. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे 23/3/2026 पर्यंत लिमिट काउंटिंग डेट आहे. 15 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. 23/3/2026 एज लिमिट काउंटिंग डेट आहे. SC/ST कॅन्डिडेटला तर 5 वर्षाची सूट आहे. OBC NCला 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. PWD मध्ये जर असाल तर आपल्याला याच्या 10 वर्षाची सूट आहे PWD एक्स सर्व्हिसमॅन यांना. ओके, आता त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार आपल्याला डॉक्युमेंटेशन द्यावे लागतील. ओके, याच्यात माहिती देण्यात आलेली आहे. आता एक सर्व्हिसमॅनचे चिल्ड्रन्स असाल, सर्व्हिस आपल्याला सेव्हिंग जवान्स असाल किंवा चिल्ड्रन सर्व्हिस ऑफिसर असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे यामध्ये. ओके, स्टेप बाय स्टेप. तर आपण इथं बघून घ्या. आता ॲप्लिकेशन B12साठी हे वाचून घ्यायचं आहे आपल्याला. एज लिमिटसाठी आपल्याला काउंटिंग डेट दिलेली आहे. एज लिमिट कोणकोणत्या एज लिमिटमध्ये आपण अप्लाय करू शकतात हे बघून घ्या आपल्याला पॅरेग्राफ. ओके, आता याच्याकडे दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. त्याच्यामध्ये आपल्याला काय 10वी पास आपल्याला गरजेचे असणार आहे. 10वी प्लस आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास प्लस आपल्याला 2 वर्षाचं एज्युकेशनल आपल्याला सिस्टम झालेलं पाहिजे, म्हणजे ITI 50% मार्क्समध्ये 10वी पण आणि ते पण. तरच आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. टेक्निकल क्वालिफिकेशन्स वगैरे असेल तर चांगली सुवर्ण संधी आपल्याला येत आहे. ITI सर्टिफिकेशन लागणार आहे NCVT SCVT तर आपल्याला याच्यात दिलेलं आहे फिटर ट्रेड करता इथं वॅकन्सी आहे 11. त्याच्यानंतर दिलेलं आहे फिटर ट्रेडला वॅकन्सी आहे. वेल्डरला आहे, टर्नरला आहे, मशिनिस्टला आहे. त्याच्यानंतर खाली असतील बाकीचे कारपेंटर्स आहे. त्याच्यानंतर पेंटर जनरल आहे. त्याच्यानंतर डिझेल मेकॅनिकलला आहे, मेकॅनिकल मोटार व्हेकलला आहे. प्रोग्रामिंग सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर असिस्टंटला इथं पद भरती आहे. इलेक्ट्रिशियनला पद भरती आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकलला वॅकन्सी आहे. वायरमनला वॅकन्सी आहे. वायरमॅन इलेक्ट्रिशियनमध्ये मेकॅनिकल रेफ्रिजरेशन ACसाठी वॅकन्सी आहे. पाईप अँड पाईप फिटरला वॅकन्सी आहे. प्लंबरला वॅकन्सी आहे. ड्राफ्टमॅनला आहे. स्टेनोग्राफरला आहे, स्टेनोग्राफीसाठी. आणि फॉरेस्ट हेड टीचरसाठी आहे. त्याच्यानंतर इथं फॉरेस्ट अँड हिटरसाठी आहे. मशिनिस्ट अँड टेंडरसाठी आणि टर्नर अँड मशीन टेंडरसाठी. ओके, ते ॲप्लिकेशन जे आहे याच्यामध्ये SSC प्लस ITI झालेलं पाहिजे आपल्याला, तरच आपण अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा ITI झालेला पाहिजे 10वी सोबत, तरच आपल्याला याच्यात सुवर्ण संधी भेटणार आहे. आता इंजिनिअरिंग डिग्री होल्डरवाल्यांना याच्यात अप्लाय करू शकत नाही. ITI वाल्यांसाठी सेपरेट ही अपेंडिशिप भरती असते. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. कॅटेगरीनुसार आपलं सिलेक्शन होतं असं यामध्ये पण. ओके, तर कॅटेगरीनुसार याच्यात माहिती दिलेली आहे EWS SC ST वगैरे जे पण असाल. आता ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे ₹100 असणार. नॉन रिफंडेबल SC ST PWD महिलांना
कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे. त्याची ऑफिशियली वेबसाईट लिंक याच्यात दिलेली आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड मार्फत फी पे करू शकतो. नॉन रिफंडेबल फी असणार आहे. आता मेडिकल फिटनेस आपली चेक केली जाते, फिजिकली स्टँडर्ड चेक केली जाते. यामध्ये याची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. तर मॅक्झिमम आपल्या डिसेबिलिटीमध्ये त्या दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्या. विजॅबिलिटीमध्ये दिलेली आहे ते पण वाचून घ्या. ओके, हेअरिंगमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर मल्टिपल डिसेबिलिटी MD साठी दिलेली आहे माहिती वगैरे. ओके, हे पण वाचून घ्यायची आपण. ओके, आता ट्रेनिंग पिरियड जे असणार आहे तुम्हाला स्टायपन ट्रेनिंग पिरियड हा दिलेला 1 वर्षाचा असतो. ओके, 12 महिन्यांसाठी 1 वर्षाची ट्रेनिंग पिरियड. स्टायपन जो तुम्हाला गव्हर्नमेंटकडून जो असतो दिलेला त्याच्यानुसार भेटत असतात. 4,500 रुपये आपल्याला गव्हर्नमेंट देत असते आणि बाकीची ती रेल्वेजकडून भेटत असतात. अशा पद्धतीने असतं. आता याच्यामध्ये 50% आपल्याला पाहिजे आहे मॅट्रिफिकेशनमध्ये आणि ITI मध्ये 50% पाहिजे आहे. दोघांचा बॉथ दिलेला आहे सेम टू सेम. ओके, आता याच्यामध्ये विवाह वगैरे आपल्याला नो राईट इन टेस्ट नो विवाह घेतला देणार आहे. तुम्हाला पर्सेंटेजवर तुम्हाला अपेंडिशिपला याच्यामध्ये अप्लाय करायला भेटत असतं पर्सेंटेजनुसार. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे ॲप्लिकेशनबद्दल माहिती वगैरे. कॅल्क्युलेशन मार्क्स पर्सेंटेज वगैरे तुम्ही करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॅल्क्युलेशन पर्सेंटेज आपल्याला ते झाल्यानंतर आपल्याला मोड ऑफ ॲप्लिकेशनचे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. पर्सनल डिटेल, आधार कार्ड, CGPA पर्सेंटेज, डिव्हिजन, वर्क केअरफुली फॉर द सगळी डिटेल आपल्याला भरून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर इथं डिव्हिजन जे असणार आहे मुंबई हेडक्वार्टरचं ऑफिस असणार आहे. आता आधार कार्डचा आपल्याला जे ॲप्लिकेशन नंबर दिला आहे, एनरोलमेंट ID आपल्याला अपेंडिशिप पदभरतीकडून घेऊन घ्यायची आहे. ॲडमिट कार्ड वगैरे अप्लाय करून टाका सगळे ॲडमिट कार्ड वगैरे नंतर तुम्हाला भेटून जातात. ओके, आपल्याला अपेंडिशिपसाठी पण अप्लाय करावं लागतं एक फॉर्म आणि एक फॉर्म रेल्वेकडून. असे 2 फॉर्म असतात. डॉक्युमेंटेशन आपल्याला अपलोड करायचे आहे. SSCचं सर्टिफिकेशन आणि डेट ऑफ प्रूफसाठी आणि ITIचे मार्कशीट आपल्याला अप्लाय करायचे प्रोव्हिजनल टेटचे आणि आपल्याला NCVT, SCVT सर्टिफिकेशन. OBC, SC कॅटेगरीचं सर्टिफिकेशन, PWD सर्टिफिकेशन. जे आपले सर्टिफिकेशन ते सर्टिफिकेशननुसार ओरिजिनल आपल्याला कॉपीज वगैरे पाहिजे अपलोड फॉर डॉक्युमेंट अँड अलॉंग फॉर द सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफी अँड डॉक्युमेंटेशन अँड डिव्हिजन्सनुसार असणार आहे. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल आपल्याला ॲप्लिकेशन असणार आहे ज्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे जे की अपलोड फॉर द रिलेव्हंट डॉक्युमेंटेशन्स देण्यात आलेले आहे. फॉलोइंग फॉर द डॉक्युमेंटेशन ॲप्लिकेशन विदाउट स्कॅनेड सिग्नेचर अँड ॲप्लिकेशन विदाउट स्कॅन फोटोग्राफ्स, ॲप्लिकेशन विथ फोटोग्राफी. ओके, त्याच्यानंतर इथं नॉन प्रोसेसिंग फीज वगैरे जी दिली त्याचं फॉर्म आणि व्हॅलिड ID, एज प्रूफ अँड रिलेव्हंट आपले सर्टिफिकेशन अँड प्रूफ ऑफ एजसाठी. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन दिलेले आहे. सर्व इनकम्प्लीट इनकरेक्ट ॲप्लिकेशन फॉर्म चालणार नाही. संपूर्ण फॉर्म व्यवस्थितपणे भरून टाका. 100 रुपयाचे एक्झामिनेशन फीज आहे. ॲग्रीमेंट ट्रेनिंग दिलेली आहे जी की तुम्हाला याच्यात देण्यात आलेली आहे बिफोर. ओके, याच्यामध्ये संपूर्ण माहिती ॲग्रीमेंट ट्रेनिंग असणार 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट पिरियड. परत आपल्याला अपेंडिशिप करायला भेटत नाही. करायची असेल तरच फॉर्म भरा. टेस्ट ऑफ आपल्याला ग्रँट दिलेला आहे. सर्टिफिकेशन मेडिकलबद्दल माहिती दिलेली आहे. इम्पॉर्टन्स ऑफ इंट्रोडक्शन देण्यात आलेलं आहे. इम्पॉर्टन्स आपल्याला दिलेली ॲडवायझरी दिलेली आहे. ओके, वॉर्निंग दिलेली आहे. लीगल मॅटर्सबद्दल माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये. ओके, त्याच्यानंतर जर आपण पुढे गेले तर आता याच्यामध्ये दिलेलं आहे स्लॉट फॉर द 2025-26 साठी दिलेलं आहे. हेडक्वार्टरचे ऑफिसचे नावं देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये हेडक्वार्टर्स दिलेले आहे. हेडक्वार्टर ऑफिससाठी इथं पदभरती आहे जे की तुम्ही बघू शकता. हेडक्वार्टर्समध्ये आता जर केलं पर्सनल डिपार्टमेंटमध्ये 48 पदे आहे. त्याच्यानंतर इथं BTC डिव्हिजनमध्ये आता यामध्ये दिलेलं आहे BTC डिव्हिजन. आता BTC डिव्हिजनमध्ये आपल्याला बघायला मिळतात इथं टोटल ऑफ 48 पदासाठी पदभरती आहे याच्यात. ओके, त्याच्यानंतर इथं मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये दिलेलं आहे. पर्सनल लिहून झालं त्याच्यानंतर आता मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये आपल्याला 279 वॅकन्सी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर इथं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये 668 वॅकन्सी, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये 180 वॅकन्सी, TMC इंजिनिअरिंगमध्ये 12, ब्राईडमध्ये इंजिनिअरिंगमध्ये 10, ST डिपार्टमेंटमध्ये दिलेलं आहे 160. त्यानंतर पर्सनल डिपार्टमेंटमध्ये परत 1323 BRC डिव्हिजनमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे खाली होतं BRC डिव्हिजन. आता हे जे तुमचं झालं डिव्हिजन कोणतं होतं? BTC डिव्हिजन. ओके, आता BRC डिव्हिजनमध्ये जर बघायला गेलं तर मेकॅनिकलमध्ये 180, 118 वॅकन्सी, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये जर बघायला गेलं तर 150 वॅकन्सी, TMC डिव्हिजनमध्ये बघायला गेलं तर 9 वॅकन्सी आहे. ब्राईडमध्ये बघायला गेलं तर 8 वॅकन्सी, ST डिपार्टमेंटमध्ये 51 वॅकन्सी, S&T मध्ये
पर्सनल डिपार्टमेंटमध्ये 582 वॅकन्सी. त्याच्यानंतर आधी डिव्हिजनमध्ये बघायला गेलं तर मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये 323 वॅकन्सी, इलेक्ट्रिकलमध्ये 463, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये 170, TMG इंजिनिअरमध्ये 9, ब्राईड इंजिनिअरमध्ये 8, S&T डिपार्टमेंटमध्ये 51, पर्सनल डिपार्टमेंटमध्ये परत 1073. RMT डिव्हिजनमध्ये जर बघायला गेलं तर मेकॅनिकलसाठी डिपार्टमेंटमधले 149, इलेक्ट्रिकलसाठी 102, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी 135 अँड TMC साठी 9, त्याच्यानंतर ब्राईडसाठी 7, S&T साठी 55 आणि पर्सनल डिपार्टमेंटसाठी 492. आता RGT डिव्हिजनमध्ये जर बघायला गेलं तर 75 वॅकन्सी असतात मेकॅनिकलमध्ये, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला 50, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये तर 78 वॅकन्सी असणार आहे. TMC इंजिनिअरिंगमध्ये इथे 6 वॅकन्सी आहे, ब्राईडमध्ये आपल्याला 3 वॅकन्सी आहे, S&T डिपार्टमेंटमध्ये इथं 22 वॅकन्सी आहे, पर्सनल डिपार्टमेंट 256 वॅकन्सी आहे. BVP डिव्हिजनमध्ये 75 वॅकन्सी, मेकॅनिकल डिव्हिजनमध्ये, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये 48 वॅकन्सी, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये 76 वॅकन्सी, ब्राईडमध्ये इथे 1, S&T डिपार्टमेंटमध्ये 29, पर्सनल डिपार्टमेंटमध्ये 285. PL वर्क्समध्ये जर बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये 429 वॅकन्सी, पर्सनल डिपार्टमेंटमध्ये याच्यात दिलेले आहे 437. त्याच्यानंतर याच्यात MXW वर्कशॉपमध्ये जर बघायला गेलं मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये 65 वॅकन्सी, 65, इलेक्ट्रिकलमध्ये 73 आणि पर्सनलमध्ये 146. PVP वर्कशॉपमध्ये दिलेले आहे 138 वॅकन्सी, मेकॅनिकलला, इलेक्ट्रिकलला 35, पर्सनल डिपार्टमेंटला 185. DSD वर्कशॉपमध्ये बघायला गेला मेकॅनिकल डिपार्टमेंट 320 वॅकन्सी, इलेक्ट्रिकलमध्ये 24 वॅकन्सी आणि पर्सनलमध्ये आपल्याला 359 वॅकन्सी. प्रिंट वर्कशॉपमध्ये बघायला गेलं तर मेकॅनिकलमध्ये 73 वॅकन्सी, SBI इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये 100 वॅकन्सी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये अँड आपल्याला SBI सिग्नल वर्कशॉपमध्ये 5000. टोटल ऑफ वॅकन्सी आहे 25. म्हणजे अशा टोटल वॅकन्सी बघायला गेलं तर 5349 वॅकन्सीसाठी पदभरती आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे, आता ट्रेड दिलेलं आहे, याच्यात आपल्याला डिव्हिजनची नावं वगैरे दिलेलं आहे, कोणत्या फिटरला किती वॅकन्सी दिलेला आहे, टोटल ऑफ ग्रँड आलेला आहे फिटरचा 1614 वॅकन्सीचा, इलेक्ट्रिशियनमध्ये 1217, त्याच्यानंतर वेंडरमध्ये 532, पासामध्ये 280, इलेक्ट्रिकल मेकॅनिकलमध्ये 236, मेकॅनिकल डिझेलमध्ये मेकॅनिकल डिझेलमध्ये 207, पेंटरसाठी 190, कार्पेंटरला 184, रिफ्रिजरेशन AC मेकॅनिकलला 184, पाईप फिटरमध्ये दिलेले 176, प्लंबरसाठी 168, त्यानंतर वायरमॅनसाठी 126, ड्राफ्टमॅन सिव्हिलसाठी 87, टर्नरसाठी 75, स्टेनोग्राफरला 40. टोटल ऑफ वॅकन्सी मशनीज रेंटरला 25 अँड आपल्याला फॉरगर हेड ड्रायव्हरसाठी 16, मशनीसाठी 14, त्यानंतर मेकॅनिकल मोटर व्हेकलला 10. अशा टोटल ऑफ 5349 पदांसाठी इथं पदभरती आहे. अशा पद्धतीची जी माहिती होती, संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ओके, तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि याचा जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून देईन, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला देऊन देईन, अपेंडिक्सची पण आणि वेस्टर्न रेल्वेची पण. तिथून अप्लाय करण्यासाठी अप्लाय करून घ्या आणि या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.